भारत न्यूज 44. मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशिवली गावाचे विश्व हिंदू परिषदेचे अंबरनाथ जिल्हा सहमंत्री रमेश पाटील यांनी त्यांच्या अनेक वर्षांपासून ताब्यातील व वहिवाटीच्या जमिनीबाबत लोढा बिल्डर्स कडून अन्याय झाल्याचा आरोप केला आहे। या संदर्भात त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, वनमंत्री, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केला असून न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। रमेश पाटील यांनी केलेल्या आरोपानुसार संबंधित जमिनीच्या वादातून लोढा बिल्डर्सच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली, तसेच त्यांच्यासह आदिवासी समाजातील एका कामगारालाही मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याऐवजी केवळ NC दाखल करण्यात आल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करून दहशतवाद कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच आदिवासी कामगाराला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान या आरोपांबाबत लोढा बिल्डर्स प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्री राम, जय श्रीराम, जय मलंग, जय मलंग, जय मलंग, श्री मलंग, आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, जय श्री राम, जय श्रीराम, सनातन हिंदू धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या अरे बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या हे बापाची, जंगल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या हे बापाची, जंगल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या तो समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाची, लोकनेते दिबा पाटलांचा, जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो, नारायण नागू पाटलांचा, जय असो, भारतीय संविधानाचा। जय असो। आता तुम्ही बघत असाल, आपण जो आलेला रस्ता त्यांनी बंद केलाय तो ऍक्च्युली दडपशाहीने रस्ता बंद केलेला आहे। का तर हा आमचा पारंपरिक रस्ता आहे, का तर आम्हाला शेतीत येण्यासाठी हा एक रस्ता आहे आणि आमच्या पाठीमागे जे आमचे आदिवासी शेतकरी बांधव आहेत त्यांना प्लॉट दिलेत, त्या प्लॉट मध्ये जाण्यासाठी हा एक रस्ता आहे आणि तो रस्ता सुद्धा त्यांनी दडपशाहीने बंद केलाय। का तर ती कोणाच्या मालकीची होती? ती मालकी वाडीचे वासुदेव गणेश पाटलांची मालकी आहे, त्याच्याकडनं टी शेखरनी घेतलेली आहे। टी शेखरनी लोढाला दिली, लोढानी पुन्हा कुंभारलीचे आपले विजय पाटील आहेत त्यांना दिलेले। मी त्यांच्याशी बोलणं करून तो रस्ता चालू केला आणि पुन्हा त्या लोढानी आणि लोढाच्या कर्मचाऱ्यांनी दडपशाहीने तो रस्ता बंद केलेला आहे। ती लोढांची होती रस्ता का कोणाचा होता तो? म्हणजे आता तो रस्ता प्रायव्हेट मालकाचा आहे तो आणि त्याच्याशी शेतकऱ्याचा रस्ता आहे तो, म्हणजे जेणेकरून ज्यांनी घेतलेली जमीन आहे ती बदली दिलेली त्या मालकाचा आहे तो आणि त्याच्याशी मी बोलणी करून तो रस्ता आम्ही चालू केला होता। बघा, ते महसूल मंत्री रोज व्हिडिओ क्लिप टाकतात की शेतकऱ्यांचा रस्ता असतो, पाणंद रस्ता वगैरे ते बोलतात, तो रस्ता हा अधिकार आहे, तो कोणाचा खाजगी नसतो। जरी जागा त्यांनी खरेदी केली तर पारंपरिक रस्ता बंद करता येत नाही, त्यामुळे हा पण ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे। पाठीमागे आदिवासींचे प्लॉट आहेत, तो रस्ता त्यांनी बंद केलाय। रस्ता खाजगी नसतो कधी, रस्ता हा सार्वजनिक मालकीचा आहे। उद्या हायवे बंद कराल तुम्ही, आमची जमीन आहे असं नाही चालणार। त्याच्यामुळे ही दादागिरी आहे लोढाची, हे नाही चालणार। हे कसं काय ठाणे जिल्हा खपवून घेतो? त्यांचं म्हणणं की ती जागा लोढांची नाही ना, असं तुमचं नाही म्हणणं? ती जागा लोढाची नाहीये, किती रस्ता बंद केला तुमचं म्हणणं त्यांनी? दडपशाही करायची, शेतकऱ्याला कसं दाबता येईल त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे, मग त्याला हद्दपार करायची किंवा त्याच्या व्हिडिओ व्हायरल करायचे, तुझ्यावर गुन्हे दाखल होतील मग तू शांत बस, हे अशा चिकार धमक्या आलेल्या आहेत। म्हणून या अन्यायाविरोधात कुणीतरी वाचा पडाला म्हणून आम्ही कुठेतरी आता रस्ता शासनाकडे तुम्हाला- न्याय तुम्ही मागतोय। तो खुल्ला तात्पुरता केलाय का तुम्ही? नाही, रस्ता खोललेला बंदच आहे तो, आपण बघा उड्या मारून आलोय तिथं रस्ता। मी आता आता मला सांगतो, त्याला JCB लावायला संध्याकाळी उघडून टाका। ओके, ओके. हा, आणि तो मी हरिदास पाटलांनी केला ना। तहसीलदारांना मी विनंती करतो, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांनाही माझी विनंती आहे की तो रस्ता मला खोलून देण्यात यावं, अशी मी माझी विनंती त्यांच्याकडे हे करतोय। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।